नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. टायर दुकानामधून दुचाकी वाहनांचे नवीन टायर चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल. गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेणे कामी काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे व लक्ष्मण काळे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टायर चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन दाखल गुन्ह्यांत चोरी करणारे अज्ञात चोरट्याची एकूण 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या रिक्षाचे क्रमांकाचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येणाऱ्या इसमाचे ओळख पटवून त्यांस जैन टाउनशिप येथून ताब्यात घेतले व त्यांस त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव परवेज लियाकत काझी, धंदा रिक्षाचालक, राहणार सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इस्माकडे अधिक तपास करता त्याने यापूर्वी उंडरी, महम्मदवाडी, हांडेवाडी तसेच लष्कर, गोकुळनगर परिसरातून पहाटेच्या वेळी कटावणीने टायर दुरुस्ती व विक्री करणारे दुकानाचे लॉक तोडून सदरच्या टायरच्या दुकानातील नवीन दुचाकी टायरची चोरी करत असल्याचे सांगितले आहे. तरी नमूद आरोपी इसम याच्याकडून तपासादरम्यान खालीलप्रमाणे गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच नमूद आरोपीत इसम याने गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व कटावणी हे त्याच्याकडून जप्त केले आहे. त्याच्याकडून काळेपडळ पोलीस ठाण्याचे 3, लष्कर पोलीस ठाण्याचा 1 व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचा 1 असे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. वर नमूद आरोपीत इसम याचेकडून एकूण 3,53,175 रुपये किंमतीचे दुचाकी गाड्यांचे टायर हस्तगत करून वरील 5 गुन्हे उघडकीस आणले आहे. सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडिस्कर, महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.